पहा आपली 12th स्टुडंट्स एक्सरसाइज 3.1 चालू आहे आपली. 3 क्वेश्चन संपले, हा 4th त्यातला क्वेश्चन. एकच प्रॉब्लेम आहे, तो काय आहे ते पहा. एफ डॅश ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला एक्स मायनस 3/x³. एफ ऑफ 1 दिलेला आहे 11/2. तर एफ ऑफ एक्स काढायचं आहे. आपल्याला इंटिग्रेशनची डेफिनेशन माहिती. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अँटी प्रोसेस आहेत एकमेकाच्या, आहे की नाही. म्हणजे एखाद्या डेरिव्हेटिव्हचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर आपलं जे मेन फंक्शन आहे, मूळ फंक्शन, ते आपल्याला मिळायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स जर काढला आपण, तर म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सचं जर इंटिग्रेशन घेतलं तर आपलं जे मेन फंक्शन एफ ऑफ एक्स ते मिळायला पाहिजे. पण आपण काय घेणार, प्लस सी. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय असणार आहे, सी. कारण की तुम्ही ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, एफ डॅश ऑफ एक्स. सीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, 0. म्हणजे ह्याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह काय असतो, एफ डॅश ऑफ एक्स. ह्याचा वापर आता आपण इथं करायचा. आपल्याजवळ हा एफ डॅश ऑफ एक्स दिलेला आहे. मग हा एफ ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू, उलटं केलं, इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स काय आहे, एक्स मायनस 3/x³ dx. ह्या x³ फक्त न्यूमरेटरमध्ये लिहिलं x⁻³ कारण की फॉर्म्युला वापरण्यासाठी. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, एक्सचं इंटिग्रेशन x²/2, x⁻n फॉर्म्युला वापरला आपण. x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 म्हणजे x⁻²/2. हा -3 ॲज इट इज. इथं पण तोच फॉर्म्युला वापरलेला आहे. x⁻³ + 1 म्हणजे -2 झाला डिवायडेड बाय -2. फक्त इथं आता प्लस सी आपण घेतला नाही, इथं आधीच ऑलरेडी प्लस सी इथं आहे. म्हणजे आपल्याला जे काय आपल्याला मिळालेले त्याला आपण घेतलं M1 इक्वेशन. आता एफ ऑफ 1 आपल्याला 11/2 दिलेलं आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करून काय करायचं आपल्याला, 1 घ्यायची. मग आता ते सॉल्व करायचं आपल्याला. एफ ऑफ 1 म्हणजे एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय घेणार आहेत, एफ ऑफ 1 ती व्हॅल्यू काय आहे, 11/2 प्लस सी इज इक्वल टू x²/2 आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1 म्हणजे 1² प्लस 3/2 हा ॲज इट इज. x⁻² म्हणजे 1 डिवायडेड बाय x² असतो का ॲक्च्युली, आहे की नाही. म्हणजे 1 डिवायडेड बाय x² म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 1, 1चा स्क्वेअर झाला. हे 1/2 मधला हा फक्त 1चा स्क्वेअर आहे, 2चा नाही आहे, म्हणून ह्याला मी ब्रॅकेट केलेलं नाही आहे. एकट्या ह्या 1ला ब्रॅकेट तुम्ही करू शकता. 1चा स्क्वेअर आहे तो झाला 1, 2 ॲज इट इज. इथं 3/2 ॲज इट इज. 1चा स्क्वेअर परत 1च आला म्हणजे 3/2 × 1 हा झाला 3/2. 1/2 आणि 3/2, 2 डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणजे 1 + 3 झाला 4/2. 4/2 इज 2. किंवा ह्याला हाफ आहे हा आणि हा दीड आहे, अर्धा प्लस दीड झाले 2. मग आता आपल्याजवळ हे काय आलेलं होतं, सी + 11/2 होतं. मग हा +11/2 आपण इकडं घेतला तर सी इज इक्वल टू 2 - 11/2 झालं. हे झाले 4 - 11 म्हणजे -7/2. इथं तुम्ही डिनॉमिनेटर 1 घेतला तर तुमच्या ताबडतोब लक्षात येतं हे जास्त 4, हे असतं 1 × 11 11. 4 - 11 म्हणजे -7/2 ही सीची व्हॅल्यू आली. ही जर आता इथं मांडली आपण तर काय मिळेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किंवा एफ ऑफ एक्स मायनस सीची व्हॅल्यू आहे 7/2 आपण काढली इथली. -7/2 इज इक्वल टू x² प्लस 3/2x² हा x² डिनॉमिनेटरमध्ये घेतला. हे -7/2 इकडं आणा म्हणजे आपल्याला ओरिजिनल एफ ऑफ एक्स मिळाला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² प्लस 3/2x² हा +7/2. तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघू शकता. याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला ते दिलेलं जे फंक्शन आहे x - 3/x³ हे मिळून जाईल प्रॉपर. ठीक आहे. तर ही एक्झरसाइज आता आपण इथं संपवत आहोत. आपल्याला एक थेरम आहे, तो थेरम आता पाहायचा आहे. पहा काय थेरम आहे तो, इफ x इज इक्वल टू φ(t) इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t, देन इंटिग्रल एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू इंटिग्रल एफ ऑफ φ(t). लक्षात घ्या एक्सच्या ठिकाणी तर काय φ(t) कारण की x इज इक्वल टू φ(t) आहे इंटू φ'(t) dt. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता सिन्स प्रूफ सुरू झाली आपली. सिन्स काय, x इज इक्वल टू φ(t) दिलेले इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर ह्याचा दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. इथे टी हे व्हेरिएबल आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतला तो जो झाला dx/dt. आणि हे एक फंक्शन आहे. समजा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण एफ डॅश ऑफ एक्स लिहितो, जसं φ(t) चा विथ रिस्पेक्ट टू टी तर φ' ऑफ
असं येऊन जाईल, आहे की नाही. फाय डॅश ऑफ टी हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. मग हे जे काय दिलेलं आहे आपल्याला ह्याच्यातलं इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स जे आहे त्याला आपण जी ऑफ एक्स कन्सिडर केलं. इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स जी ऑफ एक्स ही आपली LHS होती, ती आपण कन्सिडर केली. मग डेफिनेशन जर वापर केला इंटिग्रेशनच्या तर ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर हा भाग यायला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इथं फक्त सी घेतलेलं नाही जाणून बुजून, कारण की घेताना इथं फक्त जी ऑफ एक्स घेतलेला प्लस सी मुद्दाम घेतला नाही आपल्या बरोबर. चेन रूलचा जर वापर केला, आता हा जर काय डेरिव्हेटिव्ह मी एक्सच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू टी घेतला तर काय होईल. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर डायरेक्ट लिहून टाकलं मी, पण विथ रिस्पेक्ट टू टी घेतला तर काय होईल. डी बाय डी टी पहिल्यांदा जीचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल, जी डॅश ऑफ एक्स आला, आहे की नाही. ह्या त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला, इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे जी डॅश ऑफ एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला सॉरी जी ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स नाही. आणि मग चेन रूलनं आपल्याला व्हेरिएबल बदलला आहे, म्हणजे एक्स हे कॉम्पोजिट फंक्शन झालं, म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा डी एक्स बाय डी टी. पहिल्यांदा ह्या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आणि मग एक्स कॉम्पोजिट फंक्शन म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेणार. परंतु डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स हे आपल्याजवळ आहे, काय आहे ते एफ ऑफ एक्स आहे. आपण इथं घेतलेलं आहे की नाही, त्याला आपण 2 नंबर दिलेला आहे. डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे आपल्याजवळ एफ ऑफ एक्स, ह्याला आपण 2 नंबर दिला आणि हे इंटिग्रेशन काय कन्सिडर केले आपण जी ऑफ एक्स. म्हणजे याच्याऐवजी काय घेतलं आपण आता एफ ऑफ एक्स इंटू हा डी एक्स बाय डी टी, त्याला आता पुढचं फ्रॉम 2 असं लिहिलेलं आहे. परंतु एक्स इज इक्वल टू काय दिलेले आपल्याला फाय ऑफ टी, म्हणजे ह्या एक्सला जर बदललं मी तर एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी म्हणजेच काय आहे फाय ऑफ टी. हे इक्वेशन 1मध्ये घेतले आपण, एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी होतं, तर डी एक्स बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टी डेफिनेशन केलं तर ते फाय डॅश ऑफ टी मिळून गेलं. आता इंटिग्रेशनची डेफिनेशन जर वापरली तर ह्याचं इंटिग्रेशन घेतलं जातं, त्याच वेळेस हे पण इंटिग्रेशन घेणार आपण, आहे की नाही. मग ह्याचं जर इंटिग्रेशन घेतलं, हा तर डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू टी, मग ह्याचं इंटिग्रेशन जर घेतलं तर हे फक्त काय मिळेल आपल्याला जी ऑफ एक्स एवढंच मिळेल. कारण की ह्या डेफिनेशनमुळे ही इथं सुद्धा आपण डेफिनेशन वापरलेली आहे, इकडं पण वापरलेली आहे की नाही, इथंही वापरलेली आहे. तर दुसरं काय राहील, फक्त डेरिव्हेटिव्हचं आपण इंटिग्रेशन घेतोय म्हणजे फक्त मेन फंक्शन जे असेल तेवढंच राहील. म्हणजे हा जी ऑफ एक्स फक्त राहील, जी ऑफ एक्स इज इक्वल टू ह्या भागाचं मात्र इंटिग्रेशन घेतलं जाईल ते विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे इंटिग्रल एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. डी टी म्हणजे काय दर्शवतं हे विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन आहे. मग जी ऑफ एक्स आपलं काय आपण सेकंड नंबरमध्ये घेतले 1 नंबरमध्ये की इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स. इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स काय आहे आपल्याजवळ जी ऑफ एक्स, त्याला जी ऑफ एक्सला हे रिप्लेस केलं. हा झाला आपला थिअरम कम्प्लीट. अतिशय सोपा थिअरम आहे इंटिग्रेशनमध्ये, फक्त 2च थिअरम आहेत, हा त्यातला एक आणि इंटिग्रेशन बाय पार्टचा पुढचा आहे शेवटचा आहे. आता ह्याच्यावरून करुलरी आहेत 2, आहे की नाही, 3-4 करुलरी आहेत, त्याच्या काही प्रूफ नसतात, फक्त त्या लक्षात ठेवा. इफ इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी असं जर असेल तर देन इंटिग्रल एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू 1/a इन जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. हे आपण बऱ्याच वेळेस वापरतो, आहे की आपल्याला समजा साइन ऑफ 3x प्लस 2चं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर साईनचं आपण घेतो इंटिग्रेशन कॉस ऑफ 3x प्लस 2 आणि 3 त्याचा कोइफिशियंट आहे म्हणून त्याचा डिनॉमिनेटरमध्ये आपण लिहितो, आहे की 1/3 करतो. तर हा जो काही कोइफिशियंट असेल तो कोइफिशियंट काय घ्यायचा असतो डिनॉमिनेटरमध्ये. ही ती करुलरी, याचा वापर आपण आधीच 3.1मध्ये केलेला आहे. सेकंड करुलरी इंटिग्रल एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, म्हणजे ह्या फंक्शनचा nth पॉवर आहे आणि ह्याच फंक्शनचं जर इथं डेरिव्हेटिव्ह असेल, असं जर असेल तर डायरेक्ट ॲन्सर तुम्ही लिहू शकता एफ ऑफ एक्स रेस टू n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी. हा इथला एफ डॅश ऑफ एक्स निघून जाईल, लक्षात. थर्ड करुली
आता ही करोली जनरली वापरली जात नाही, ही वापरली जाते, ही पण वापरली जाते, ही नेहमी वापरतो आपण. तर ही आपल्याला नेक्स्ट एक्झरसाइजमध्ये वापरायची. इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. याचा अर्थ डिनॉमिनेटरमध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये जर असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटरमधलं जे काय फंक्शन आहे ते घ्यायचं प्लस सी. ही चौथी करोलरी. इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे हे स्क्वेअर रूटमध्ये जे काय फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असला पाहिजे. ह्या स्क्वेअर रूटचा काही संबंध नाही, फक्त ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फक्त पाहायचा. ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असेल आणि डिनॉमिनेटरमध्ये त्या फंक्शनचं जर स्क्वेअर रूट असेल तर आपल्याला इंटिग्रेशन घेता येतं 2 इंटू अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे हे स्क्वेअर रूट तसंच राहील. म्हणजे थोडक्यात हा डिनॉमिनेटर जसंच तसा राहणार आहे 2 इंटू डिनॉमिनेटर. फक्त ह्या डिनॉमिनेटरला काही कोएफिशियंट नसू नये, जसंच तसं राहणार. म्हणजे इथं समजा 2, 3, 4 असेल ते पण इथं घ्यायचे असं नाही. हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूटमधलं फंक्शन घ्यायचं. आता तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी आहेत, ती त्यातली ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा. हे जे डॅश डॅश लालनं केलेलं आहे मी त्या तुमच्या त्याच्यातल्या रिकाम्या जागा आहेत. म्हणजे इंटिग्रल कॉट ऑफ 5x - 4dx करायचं आहे. कॉटला मी कॉस बाय साईन केलं पहिल्यांदा. म्हणजे इंटिग्रल हे साईन ऑफ 5x - 4 तुम्हाला दिलेलं आहे तिथं, हे तुम्हाला मनाने लिहायचं. म्हणजे कॉटचा रेशो जो असतो कॉस बाय साईन असतो, म्हणून हे कॉस ऑफ 5x - 4 हा जशाच तसं राहिला. आता ही करोली वापरायची आपल्याला आहे की नाही थर्ड नंबरची. त्याच्यासाठी मग साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो माहिती आहे आपल्याला, परंतु साईन ऑफ 5x - 4चा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ 5x - 4 येईल. परंतु ह्या 5xचा डेरिव्हेटिव्ह 5 येणार आहे, म्हणजे इथं 5 पाहिजेत अजून. म्हणून मी काय केलं 5ने मल्टिप्लाय केलं, 5ने डिवाइड केलं. मल्टिप्लिकेशन केलेले 5 आत घेतले, बाहेर 5 1/5 केला. इथं तुमची रिकामी जागा आहे. आता हेच्याऐवजी हा भाग दिलेला आहे, हा तुम्हाला दिलेला आहे तिथं पुस्तकात, हा भाग तुम्हाला रिकामी जागा. हे जसंच तसं क्वेश्चन आलं. आणि मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो, हे आपण आणून दाखवले. देअरफॉर d/dx ऑफ साइन ऑफ 5x - 4. साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ऑफ 5x - 4. चेन रूलनं 5x - 4चा डेरिव्हेटिव्ह झाला 5. आणि मग देअरफॉर ती करुलर यूज केली. देअरफॉर I इज इक्वल टू हा 1/5 ॲज इट इज राहिला आणि लॉग ऑफ साइन ऑफ 5x - 4 प्लस सी. ही आपली 3 नंबरची करुलरी आपण इथं यूज केली. ठीक आहे.